आम्ही भाड्याने राहिलो. जवळजवळ आम्ही 10 वर्ष भाड्याने राहिलो. 10 वर्षामध्ये इथून उचल तिथे, तिथून उचल इथे, असं करत करत हा प्रवास आमचा खूप दुःखामध्ये सुरुवात झाला. पण आता खरंच वाटतंय का सुखाचे दिवस आलेले. त्या 5 रुपये 10 रुपये अगरबत्ती विकण्यामागे असं वाटायचं का नाही अजून आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस देवपूजा अगरबत्ती खूप चालली. त्यावेळेस आम्ही खूप मार्केटमध्ये ती अगरबत्ती विकल्यानंतर मार्केट वाढत गेलं. काही दिवसांनी आम्ही थोडंसं कुलस्वामिनीमध्ये कर्ज करून एमईडी घेतली. एमईडीचं कर्ज फेडायचं, मुलांचं पालनपोषण करायचं. 2 मुलं कशी वाढवली हे मलाच माहिती. एकतर सासूचा आधार नाही, सासू तर नव्हती, सासरे पण नव्हते. आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं अशा प्रवासामध्ये पुढे आम्ही जात चाललो. त्याच्यानंतर एमईडी घेतल्यावर माझ्या मिस्टरांच्या हाताला अक्षरशः म्हणजे पेशवाबाहून खड्डे पडले होते. एवढी बेकार परिस्थिती. आम्ही दिवसभर माल पॅक करायचो, मी करायची एकटीच. आणि मग नंतर नाही जर झाला माल तेवढा तयार तर रात्रीच्या आम्ही रात्रवाडी 2 जण करायचो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.